Hello students, today we are going to see acceleration due to gravity. Topic number 5.5. Acceleration due to gravity from chapter gravitation. Question may be there in the exam like this. Derive the expression for the acceleration due to gravity. हे expression आहे, फॉर्म्युला मिळवा. Derive the expression for the acceleration due to gravity on the surface of the earth. ही gravity कुठली आहे? On the earth surface किंवा on the surface of the earth. म्हणजे पृथ्वीच्या सरफेस वरती acceleration due to gravity म्हणजे स्मॉल g साठी फॉर्म्युला मिळवा, असा क्वेश्चनचा मीनिंग आहे. आता बघा आन्सर मध्ये अर्थ इज अन एक्सटेंडेड ऑब्जेक्ट. अर्थ हा पसरट ऑब्जेक्ट आहे. एक्सटेंडेड म्हणजे भला मोठा किंवा खूप विस्तारलेला. अँड कॅन बी अज्युम्ड टू बी युनिफॉर्म स्फिअर. आणि तो ऍक्च्युअली स्फिअर नाहीये, परंतु अज्युम्ड टू बी म्हणजे असं मानलं की तो युनिफॉर्म म्हणजे एकसारखा स्फिअर आहे. तर आता काही ठिकाणी हिमालयासारखे डोंगर आहेत, कुठं व्हॅली आहे, पण आपण त्याला काय समजूया, युनिफॉर्म स्फिअर आहे असं मानूया. समजला पहिला पॉइंट. अर्थ इज अन एक्सटेंडेड ऑब्जेक्ट अँड देअरफॉर वी कॅन अज्युम टू बी द अर्थ इज अन युनिफॉर्म स्फिअर. इफ द मास ऑफ द अर्थ इज कॅपिटल एम. आता बघा ही अर्थ आहे, अर्थचं मास आपण मानूया की ते कॅपिटल एम इतकं आहे. अँड दॅट ऑफ पॉइंट ऑब्जेक्ट इज एम. आणि हा एक पॉइंट ऑब्जेक्ट आहे छोटासा, त्याचं मास स्मॉल एम आहे. अँड आर बी इट्स अ डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. आणि सेंटर ऑफ अर्थ पासून त्या ऑब्जेक्टचं अंतर हे स्मॉल आर इतके आहे. किती? स्मॉल आर. म्हणजे इथून तर इथपर्यंतचे अंतर, इथून इथपर्यंतचे अंतर किती आहे? स्मॉल आर. ऍक्च्युअली अर्थची रेडियस कॅपिटल आर इतकी असते आणि मास कॅपिटल एम इतका आपण मानतो. तर देन द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम इज. आता बघा ही अर्थ आहे. कन्सिडर दिस वन इज द अर्थ हॅव्हिंग मास कॅपिटल एम and having radius of earth as capital R, and this one is the distance h above the surface of the earth. Distance of mass above the surface is h. Okay, small capital R is the radius of earth, but total distance of mass from the center of the earth is small. हे आपण assume केलं. मग आता न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय म्हणतो की कोणते पण दोन ऑब्जेक्ट असतील. हा मास आपण याचा विचार नंतर करणार आहे. हा एक मास आहे आणि हा दुसरा मास आहे, अर्थ कॅपिटल एम आणि ऑब्जेक्ट स्मॉल एम. यांच्यामधलं डिस्टन्स किती आहे? स्मॉल आर. आता यांच्यामध्ये अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन there is a force of attraction between any two objects is given by F is equal to. आपण इथं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट G घेतो आणि इथं m1 m2 ऐवजी m1 म्हणजे अर्थ ऑफ मास, मास ऑफ अर्थ, आणि m2 म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट स्मॉल एम, आणि स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स. This one is m1, this one is m2. m1 is capital M and m2 is small m, and distance between them is small r म्हणजे स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. तर हा लॉ आपण अगोदर शिकलेलो आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय होतं? एवढी पार्टिकल ऑफ मॅटर अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल ऑफ मॅटर with a force which is directly proportional to the product of the masses and inversely proportional to the square of the distance between the two objects. Okay, so for equality G we have taken as a constant. So the force becomes F is equal to G mm upon r square. This is according to the Newton's law of gravitation. ही सिच्युएशन. आता दुसरी सिच्युएशन बघूया. पहिली सिच्युएशन काय आहे?
हे अर्थ पासून ऑब्जेक्ट अवे आहे, ॲट अ डिस्टन्स r आहे फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. ओके. आता if the point object is not acted upon by any other force, जर ह्या पॉइंट ऑब्जेक्ट वर दुसरा कोणाचाही अजून फोर्स अप्लाय होत नसेल, इट विल बी ऍक्सेलरेटेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. जर याच्यावर दुसरा कोणताही फोर्स नसेल तर आणि फक्त अर्थचाच ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावर ऍक्ट होत असेल तर तो कोणाकडे ऍक्सेलरेट होईल, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. अंडर द ऍक्शन ऑफ दिस फोर्स, त्या फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या ऍक्शन मुळे तो इकडे ऍक्सेलरेट होईल. इट्स ऍक्सेलरेशन कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग न्यूटन सेकंड लॉ. तर या मासवर ऑब्जेक्टच्या मासवर कोणताही इतर फोर्स कार्य करत नसेल आणि फक्त पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावर कार्य करत असेल तर तो मास ऍक्सेलरेट होईल. आणि ते ऍक्सेलरेशन टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ कसं कॅल्क्युलेट करता येईल, फाइंड आउट करता येईल बाय युजिंग न्यूटन सेकंड लॉ. सो F इज इक्वल टू ma. न्यूटन सेकंड लॉ आहे फोर्स इज इक्वल टू ma. आता बघा, हे पण एक सांगणं आहे आणि हे पण एक सांगणं आहे, पण हा पण एक फोर्स आहे, हा पण एक फोर्स आहे, पण हे दोघं फोर्सेस सेम आहे, फक्त सांगण्याची पद्धत ही वेगळी आहे. आता हा जो फोर्स आहे मास इनटू ऍक्सेलरेशन, आणि हा जो फोर्स आहे अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, आणि हा सेकंड लॉ ऑफ मोशन नुसार आहे. मग आता दोघं ठिकाणी बघा, लेफ्ट साइड इज द सेम, सो राइट मस्ट बी सेम. सो ma इज इक्वल टू दिस, ma इज इक्वल टू gmm अपॉन r². म्हणजे यांची कंपॅरिझन केली, डावी बाजू सारखी म्हणून उजवी बाजू सुद्धा सारखी म्हणून आपण फ्रॉम इक्वेशन 1 and 2 असं लिहू शकलो की ma इज इक्वल टू दिस gmm अपॉन स्मॉल r². आता हा ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. हा m काय होईल, तिकडे डिव्हाइड होईल, म्हणजे a इज इक्वल टू gmm अपॉन r² आणि डिवाइडेड बाय हा m असा सेपरेट लिहिला, हा कॅन्सल होईल आणि a इज इक्वल टू काय शिल्लक राहिलं, gm अपॉन r² असं शिल्लक राहिलं. हे आहे ऍक्सेलरेशन. पण हे ऍक्सेलरेशन आपण लिनियर साठी a वापरतो, परंतु ह्या ठिकाणचं हे ऍक्सेलरेशन टुवर्ड्स द अर्थ आहे. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ, हे ह्याला आपण g म्हणू शकतो, बरोबर. दिस इज डिनोटेड बाय लेटर स्मॉल g. दिस acceleration is denoted by letter g. This is called as gravitational acceleration due to gravity. मग फॉर्म्युला काय तयार झाला, स्मॉल g याला g ने रिप्लेस केलं. दिस acceleration is nothing but acceleration due to gravity of earth, म्हणजे अर्थची acceleration due to gravity आहे, म्हणून g ची व्हॅल्यू किती आली, gm अपॉन r². आता बघा, हा फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा आहे. आता या फॉर्म्युल्याला असंही म्हणतात रिलेशन बिटवीन स्मॉल g अँड कॅपिटल G. m अपॉन r² इज फिक्स. तर स्मॉल g आणि कॅपिटल G चं हे नातं आहे. आता इफ द, आता हा r हे डिस्टन्स केव्हा होतो, हा ऑब्जेक्ट अवे फ्रॉम द अर्थ होता. पण जर हा ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ आणला, सेम ऑब्जेक्ट कॅन बी ब्रॉट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. हा एखादा स्टोन आहे, मोठा स्टोन आहे, आणि या अर्थच्या सरफेसवर तो पडून आहे. मग आता त्यांच्यातलं अंतर काय झालं, इज इक्वल टू द रेडियस ऑफ द अर्थ झालं. हा सरफेसवर टच असेल तर त्याचं अंतर हे कमी झालं. या r स्मॉल r हे मोठं अंतर आहे आणि कॅपिटल R हे इक्वल टू द रेडियस ऑफ द अर्थ आहे. म्हणून इफ द ऑब्जेक्ट इज क्लोज टू द सरफेस ऑफ द अर्थ, क्लोज म्हणजे काय, ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, त्यावेळी स्मॉल r ऐवजी इथं जो स्मॉल r आहे त्याच्या ऐवजी आपण ते डिस्टन्स काय घेऊ शकतो, इक्वल टू द रेडियस ऑफ द अर्थ. स्मॉल r इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू कॅपिटल R. मग या स्मॉल r ला रिप्लेस करा कॅपिटल R ने, बरोबर. मग g ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इज इक्वल टू gm अपॉन r². हा फॉर्म्युला तयार झाला. आता या दोघांमध्ये काय फरक आहे, फक्त जर ऑब्जेक्ट अवे फ्रॉम द अर्थ असेल त्यावेळेला स्मॉल r
हे डिस्टन्स सेंटर टू सेंटर घ्यावे आणि जर ऑन द सरफेस असेल तर हे डिस्टन्स इक्वल टू द रेडियस ऑफ द अर्थ घ्यावे. कॅपिटल आर इज द रेडियस ऑफ द अर्थ. ओके, सो दिस कंप्लीट्स द एक्सप्रेशन. आता क्वेश्चन आहे स्टार्ट, म्हणजे एक्सरसाइज क्वेश्चन आहे. एक्सरसाइज मध्ये हे क्वेश्चन आहे. तर बघा, ॲज वी गो फ्रॉम वन प्लॅनेट टू अनादर प्लॅनेट, एका प्लॅनेट वरून दुसऱ्या प्लॅनेटवर आपण गेलो, हाऊ विल द मास अँड वेट ऑफ अ बॉडी चेंज. तर एखादी बॉडी घेऊन गेलो, त्या बॉडीला दोन गोष्टी आहेत, ते त्या बॉडीला मास पण आहे आणि वेट पण आहे. तर मास आणि वेट यांच्यामध्ये बदल कसा होईल जर आपण अर्थवरून सपोज मार्सवर गेलो. मार्स म्हणजे मंगळ ग्रहावर गेलो, म्हणजे एका प्लॅनेट वरून, अर्थ इज वन ऑफ द प्लॅनेट, मार्स म्हणजे मंगळ इज ऑल्सो वन ऑफ द प्लॅनेट. आणि जर आपण एखादं मास एका प्लॅनेट वरून दुसऱ्या प्लॅनेटवर गेलं तर त्या मास मध्ये काय बदल होईल का, वेट आणि त्या वेट मध्ये, त्या ऑब्जेक्टच्या वेट मध्ये काय बदल होईल का ते सांगा. समजला प्रश्नाचं मीनिंग, समजला की नाही. ॲज वी गो फ्रॉम वन प्लॅनेट टू अनदर प्लॅनेट, हाऊ विल द मास अँड वेट ऑफ द बॉडी चेंज. आपल्या बॉडीच्या मास आणि वेट मध्ये काय बदल होईल का आणि कसा होईल. तर बघा, मास बदलत नाही. आपण आधी शिकलेलो आहे अप टू 10th मध्ये की मास नेव्हर गोइंग टू चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस, म्हणजे जागोजागी कोणत्याही जागी घेऊन जा, मास बदलत नाही. मास मीन्स व्हॉट, अ क्वांटिटी ऑफ मॅटर कंटेन्ड इन द बॉडी इज कॉल्ड इट्स अ मास. सो मास नेव्हर गोइंग टू चेंज, व्हॉट एव्हर मे बी द प्लेस, म्हणजे तुम्ही जागा कोणतीही बदली करा. तर ॲज वी गो फ्रॉम वन प्लॅनेट टू अनदर प्लॅनेट, mass of a body remains unchanged or unaffected. Mass never going to change, mass बदलत नाही. पण आता बघा, आपण एका प्लॅनेट वरून दुसऱ्या प्लॅनेटवर गेलो तर दोघं प्लॅनेटची जी ग्रॅव्हिटी आहे ती डिफरंट आहे. मग आपल्या सपोज आपल्या अर्थ वरून आपण मंगळवर गेलो, मार्सवर गेलो, तर आपली ग्रॅव्हिटी 9.8 आहे आणि तिथली ग्रॅव्हिटी वेगळी आहे. आणि वेट हे काय असतं, वेट हे ग्रॅव्हिटीला प्रपोर्शनल असतं, हा कॉन्स्टंट आहे. सो वेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल ऑफ ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी इन्क्रीज झाली तर वेट सुद्धा इन्क्रीज होणार. मग तुम्ही ज्या प्लॅनेटवर जाणार त्याची ग्रॅव्हिटी जर कमी असेल तर वेट कमी होईल, आणि ग्रॅव्हिटी जास्त असेल तर वेट तुमचं तिथं जास्त येईल. कारण वेट इज नथिंग बट अ gravitational acceleration due to gravity acting on that object. Okay, however, due to change in mass and radius of planet, आता आपण एका प्लॅनेट वरून दुसऱ्या प्लॅनेटवर जाणार तर त्या प्लॅनेटचं मास आणि रेडियस बदललं तर जी ची व्हॅल्यू बदलते. हे कुठून शिकलो आपण, हे बघा, मास आणि रेडियस दोन गोष्टी बदलल्या कारण हा कॉन्स्टंट आहे. कॅपिटल जी इज अ कॉन्स्टंट. मग कोणाला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, जी मासला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, म्हणजे मास वाढलं तर जी वाढतो, आणि जी आणि अंतराचं नातं कसं आहे, डिस्टन्सचं इन्व्हर्सली आहे. तर आर वाढला तर जी कमी होतो. मग त्याच पद्धतीने बघा, हावेवर ड्यू टू चेंज इन मास अँड रेडियस ऑफ द प्लॅनेट, प्लॅनेटचं जर मास आणि रेडियस बदलली तर acceleration due to gravity acting on the body also changes, because g is directly proportional to m upon r square. कारण हा इक्वालिटी साठी g घेतलाय आपण, याला इक्वालिटी केलं तर इथं g टाकावा लागेल आपल्याला, कॅपिटल G. मग आता acceleration due to gravity depends on the mass of the planet directly and radius of the planet, square of the radius of the planet inversely. Hence weight of the body changes as, आणि म्हणून वेट कसं बदलेल, जी बदलला म्हणजे वेट बदलतो. वेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी, म्हणजे जी आणि वेट डायरेक्टली आपण सेम घेऊ शकतो, m upon r स्क्वेअर. अशा प्रकारे ते बदलेल. जसं रेडियस बदलेल, मास बदलेल, तसं वेटही बदलेल त्या प्लॅनेटवर एकाच बॉडीचं. आता क्वेश्चन आहे, दोन न्यूमरिकल प्रॉब्लेम्स आहेत, व्हेरी सिंपल. बघा, कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ कॅपिटल जी. कॅपिटल जी म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची
व्हॅल्यू मिळवा, कॅल्क्युलेट म्हणजे फाइंड आउट करा. गिव्हन मास ऑफ अर्थ आहे 6 × 10⁻24 kg. आता बघा मी मागच्या पिरियडला ह्या 6 ची व्हॅल्यू तुम्ही 5.98 आणि हा 10⁻24 ॲज इट इज. फक्त काही प्रॉब्लेम्स मध्ये 5.98 येतो तर काही मध्ये हा 6 येऊ शकतो, बरोबर. कारण 5.98 जो आहे तो नियर टू 6 आहे. 5.98 जो आहे तो नियर टू 6 आहे. मग काही वेळेला 6 यूज करतात राऊंड फिगर, काही वेळेला 5.98 पण यूज करतात. आपण मागच्याच प्रॉब्लेम मध्ये पाहिलं. तसंच रेडियस ऑफ अर्थ किती आहे 6400 किलोमीटर. आता किलोमीटर इज नॉट SI युनिट, सो कन्वर्ट इट इनटू मीटर. मीटर इज द SI युनिट ऑफ डिस्टन्स, दॅट इज रेडियस. मग या किलोमीटरला 1000 ने मल्टिप्लाय केलं, 1000 म्हणजे किती 1000 म्हणजे 10 क्यूब. तर मीटर्स मध्ये त्या किलोमीटरचं कन्वर्शन मीटर्स मध्ये होईल, बरोबर. आता पॉइंट कुठे आहे लास्टला आहे, तो कुठे आणायचा इथं आणायचा. म्हणजे 3 डिजिट त्याला लहान करायचं. पॉइंट इथं ठेवला म्हणजे नंबर लहान झाला तर तर पावर्स कितीने वाढेल 3 ने वाढेल. 3 डिजिट लहान केलं या नंबरला 6400 ला तुम्ही 6 रुपीज अँड 4 पैसे असं चेंज केला सपोज. समजण्यासाठी बोलतोय मी पैसे. तर या ठिकाणी पॉइंट इकडे शिफ्ट केला तर इथं 3 डिजिट इन्क्रीज होईल आणि 10⁻6 मीटर. मग आता रेडियस किती यूज करणार 6.4. या झिरोला काही व्हॅल्यू नाही, आता 6.4 × 10⁻6 मीटर्स, बरोबर. आता जी ची व्हॅल्यू अर्थवरती किती असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते, हे आपण शिकलेलो आहे. आता वी नो दॅट रिलेशन बिटवीन स्मॉल जी अँड कॅपिटल जी. स्मॉल जी आणि कॅपिटल जी चे नातं कसं आहे, हे पण घेऊ शकतात, हे पण घेऊ शकतात. पण हे अंतर अवे असेल तर स्मॉल आर आणि ऑन द सरफेस असेल तर कॅपिटल आर. मग आपल्याला ऑन द सरफेस आहे म्हणून कॅपिटल आर यूज केलेला आहे, हे यूज केलं. आता जी ची व्हॅल्यू काढायची म्हणून जी ला एकाला बाजूला ठेवा आणि m/r² तिकडे पाठवा. तर r² मल्टिप्लाइड gets multiplied to g, so becomes gr² and m gets divided. So capital G is equal to this expression. Now put the values. Capital G is equal to small g ची व्हॅल्यू किती 9.8, r ची व्हॅल्यू किती 6.4 × 10⁻6 आणि त्याचा स्क्वेअर, बरोबर. या कॅपिटल R ची व्हॅल्यू आपण ही आताच तयार करून घेतली बघा. आता डिवाइड बाय कॅपिटल M. मास ऑफ अर्थ किती आहे 6 × 10⁻24 किलोग्राम्स. ओके. मग हे कॅल्क्युलेशन जर केलं आणि हा पॉवर 10⁻6 काय होईल 10⁻6 टू जा 12, 10चा 12वा घात आणि हा 10चा 24वा घात. फक्त 401.4 याचा स्क्वेअर करून मग याच्याशी मल्टिप्लाय करून आन्सर मिळणार 401.4 आणि आपण 6 जसाचा तसा याला 6 ने डिवाइड करा. या नंबरला 6 ने डिवाइड करा आणि 10⁻12 मायनस 24 किती होईल -12. फक्त पॉइंट इकडे शिफ्टिंग करून हे आन्सर मिळेल तुम्हाला 6.69 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg² अशा प्रकारे. तर समजलं. मग ही कॅपिटल जी ची व्हॅल्यू आहे. ऍक्च्युअली 6.67 घेतो पण ही 7 ऐवजी 69 6.67 येते पण इथं आली 69. मग इथं जास्त येण्याचं कारण काय, कारण आपण इथं मास ऑफ अर्थ आहे ना 5.98 ऍक्च्युअल आहे आणि आपण यूज करायला सांगितलंय 6 राऊंड फिगर आणि म्हणून ते वाढ झालेली आहे. आता नेक्स्ट न्यूमेरिकल आहे. कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ मास. म्हणजे काय, जसे पृथ्वीवर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही 9.8 असते तशी मार्स म्हणजे मंगळावर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असेल. जर रेडियस ऑफ मार्स ही 3.4 × 10⁻³ किलोमीटर्स असेल. हे किलोमीटरचं परत कन्वर्शन मीटर्स मध्ये कसं करायचं, याचा पॉवर 3 ने इन्क्रीज करून द्यायचा. 1000 ने मल्टिप्लाय करणे म्हणजे किलोमीटरचं मीटर मध्ये रूपांतर करणे. 1000 ने मल्टिप्लाय म्हणजे 10³ ने मल्टिप्लाय करणे. 10³ टाकला तर 3 × 3 6 होईल. ओके.
नंतर मास ऑफ मार्स हे इतकं आहे 6.4 इंटू 10⁻23 किलोग्राम्स आणि कॅपिटल जी ची व्हॅल्यू तर ही पॉकेट व्हॅल्यू आहे आपल्याकडे एनी टाइम अवेलेबल. मग रिलेशन बघा, आपल्याला ग्रॅव्हिटी ऑफ मास पाहिजे. आपल्याला काय पाहिजे? ग्रॅव्हिटी ऑन व्हॅल्यू ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मास. अर्थवर नाही बरं का, मार्स वरती. मग फॉर्म्युला तोच वापरणार, फक्त फरक काय होईल? मास, हा जो मास आहे हा मास ऑफ मार्स वापरावा लागेल आणि ही रेडियस ऑफ मार्स वापरावी लागेल. बाकी सर्व सेम. तर बघा कॅपिटल जी ची व्हॅल्यू ही 6.67 10⁻11. मास ऑफ मार्स किती आहे? 6.4 इंटू 10⁻23. तर हे दिलेलंच आहे. त्याच्यानंतर रेडियस ऑफ मार्स, रेडियस ऑफ मार्स ही आहे, आपण कन्वर्ट करून घेतली 3.4 इंटू 10⁻6 आणि त्याचा स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर. आता हे कॅल्क्युलेशन जर केलं, पॉवर्स बघा, हे मायनस पहिल्याने 10च्या पॉवर्सचा हिशेब करा. 23 मधून 11 गेले, किती राहिले? 3 मधून 1 गेला, 2 मधून 1 गेला, 1 12 राहिले. हे वरचे प्लस राहतील 10⁻+12 आणि खालचे हे 10 10⁻6 चा स्क्वेअर अजून म्हणजे 10⁻12. ते काय झाले? खालचे 10⁻12 आणि वरचे 10⁻12 काय होतील? सबट्रॅक्ट 12 - 12 0. बरोबर. मग पॉवर गेला, 10 च्या पॉवरचा प्रश्न मिटला. 3.4 चा आता स्क्वेअर खाली यायचा, डबल टाइम्स लिहिलेला आहे. हा 6.67 6.4 पॉवर्सच्या हिशेबाने करून विषय मिटला आणि GM म्हणजे ग्रॅव्हिटी ऑन मास इज. मग हे कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला हे आन्सर मिळेल. म्हणजे मार्सची ग्रॅव्हिटी 3.69 693 मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे पृथ्वीपेक्षा नियर अबाउट 1/3 आहे. कारण पृथ्वीची 9.8 आहे आणि मार्सची 3.693 म्हणजे फारच कमी आहे ग्रॅव्हिटी. तर याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो कोणता प्लॅनेट किती अट्रॅक्ट करू शकतो किंवा त्या प्लॅनेटवर एखाद्या बॉडीचा ऑब्जेक्टचा वेट किती वाढू शकेल का घटू शकेल वगैरे आपण गेसिंग करू शकतो. नाउ विल स्टॉप हियर.